आता ठेपला करण्यासाठी पहिल्यांदा मी हळद घालून घेते. त्याच्यानंतर बाजरीचं पीठ 2 वाटी घेते. त्याच्यानंतर तीळ, ओवा, कोथिंबीर, कांदा आणि हिरव्या मिरचीचा खरडा. आता पहिल्यांदा ओवा घ्यायचा, त्यानंतर तीळ, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं मीठ. आता ह्याच्यात हिरव्या मिरचीचा खरडा घालायला आहे. खरड्यात पण थोडं मीठ आहे म्हणून थोडंसं बघूनच घालायचं. त्याच्यानंतर हा हिरव्या मिरचीचा खरडा. काय करायचं, खरडा घातल्यानंतर पहिल्यांदा हे सगळं असं हातानं सुक्कच मिक्स करून घ्यायचं. आणि एकदा हे असं सुक्क मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी घालत जायचं. आता पाणी घालायचं. हिरव्या मिरचीचा खरडा करण्यासाठी लसूण, जिरं, 4 हिरव्या मिरच्या. हे मिरच्या किती तिखट आहेत बघून त्याच्यावर घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर आणि मीठ. तर बारीक करून घ्यायचं. हिरव्या मिरचीचा खरडा खाण्यासाठी तयार झाला. लसूण, जिरं, आलं सगळं असते ना, मस्त लागते. मस्त लागते खाण्यासाठी. आता पीठ व्यवस्थित भिजले. साधारण असं पाणीच लावायचं. व्यवस्थित पीठ भिजलं आहे कणिक. आता काय करायचं, पहिल्यांदा करायचं ते तवा गार असतोय नाही, गार तव्यावर करायचं म्हटल्यावर चालतंय. पण दुसरं कापडावर करायचं किंवा हा तवा जरासा गार व्हायची वाट बघायला लागते. पण आता काय तसं नाही, कारण आता पहिलंच करायला तवा गारच आहे. असं काय करायचं. आता थंडीच्या दिवसात किंवा बाहेर पाऊस असतो त्यावेळी थोडंसं हे जास्ती चांगलं. काय बरं, तीळ म्हणून मी करताना पण घातलं तीळ. एवढा घातला की बास होते. आता गॅसवर ठेवून सोडायचं. थोडंसं साधारण ओलसर ठेवायचं, म्हणजे हा भाग ओला राहायला पाहिजे म्हणून. आता 1-2 मिनटं झाल्यानंतर बाजू पलटी करायची. तेल खाली लावले, परत काय लावायची गरज नाही. झाकून ठेवते. तर 2 मिनटं झाल्या. बघूया काढतो प्लेट. आपला आपोआप सुटायला पाहिजे साईडला. पसरला गेला की सुटतो तो. व्यवस्थित भाजला जाईल. किती छान भाजली. आता ही साईड तर भाजून झाल्या. आता उलट करून बघूया.
हां, ही साईड पण चांगली भाजलेली आहे. आता गॅस बंद करते, काढून घेते. टोमॅटोच्या बिया चांगल्या नसतात म्हणून त्या काढूनच हे करायचं. गॅसपेक्षा चुलीला हे जास्ती ताव असतोय. 10 मिनिटाच्या आत म्हणजे डाळ शिजून मोकळी होते. हरभऱ्याच्या डाळीची केली तरी चालते, तूर डाळीची तरी केली तरी चालते. मी आता हरभऱ्याची डाळ घालून हे करायला नोगे काही किंवा शेवग्याची शेंग. त्याच्याबरोबर थोडीशी हळद घालायची. हळद आयुर्वेदिक आहे त्यामुळे काही पण करताना हळद घालायची, आरोग्याला चांगलं. म्हणजे कलर जरा आमटी फोडणी टाकताना तिखटला जरा कलर कमी होतोय, पण कलर बघण्यापेक्षा आरोग्य बघणं महत्त्वाचं. त्यामुळे मी सगळ्या ह्याच्यात हळद घालते. आता शिजू दे 10 मिनिट. इकडच्या बाजूला दूध तापायला ठेवलं तरी चालतं. इकडं आला जाळ आता.